लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे जमा होतील असं फडणवीसांनी म्हटलं। थांबा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढील 2 मिनिटात तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी केली नाही तर तुमचे 1500 रुपये आजही खात्यात येणार नाहीत। फक्त एक छोटे काम आणि पैसे तुमचे। लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला आहे। अवघ्या 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्ता वाटप करण्याचे आदेश काढले आहेत। चेकवर सही झाली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत माहिती दिली। पैसे सोडले आहेत। आता थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात खणाखण पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। ती प्रतीक्षा संपली, तो मुहूर्त ठरला। आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार म्हणजे होणारच। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पैशांचा चेक बँकेत दिला आहे आणि आज पहिल्या टप्प्यात दुपारपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप होणार आहे। त्यानंतर संध्याकाळपर्यंत आणखी 12 जिल्हे आणि मध्यरात्रीपर्यंत उरलेले 12, अशा पद्धतीने येत्या 24 तासांत 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप पूर्ण केले जाणार आहे। हे ऐकताना किती बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असतील। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे, कारण या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या की हप्ता कधी येईल। काही बहिणींच्या मनात भीती होती की युद्धाच्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन लागेल आणि पैसे मिळणार नाहीत, पण मुख्यमंत्र्यांनी हे पैसे सोडले आहेत आणि त्या भीतीचा मुर्दा पाडला आहे। सकाळपासूनच पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप सुरू झालेले आहे। आता तुमचा जिल्हा नेमका कधी आहे हे पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, कारण हे पैसे सगळ्या बहिणींना येणार नाहीत। 4 नियमांनुसार पैशांचे वितरण सुरू झाले आहे। मागचा हप्ता जरी तुम्हाला मिळाला असेल तरी लगेच आनंदात बुडू नका, कारण एक छोटेसे काम तुम्हाला करायला सांगितले आहे, जे मोबाईलवरच 2 मिनिटात होते। हे काम न केल्यास मेसेज येणार नाही हे नक्की। आज सकाळी एका गावात 2000 महिला होत्या, त्यापैकी फक्त 1200 महिलांनाच मेसेज आला। 800 महिलांना मेसेज आला नाही। कारण काय, तर त्यांनी ती एक छोटे काम केले नव्हते। हे एका गावाची परिस्थिती संपूर्ण राज्यात अशाच पद्धतीने होणार आहे। ज्या बहिणींचे मागचे पैसे डिसेंबर-नोव्हेंबरचे रखडले आहेत, त्यांनाही पैसे मिळवण्यासाठी सरकारने एक काम अर्जंट करायला सांगितले आहे। पैसे 100% सोडलेले आहेत। चेकवर मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे। पण सगळ्यांना पैसे येणार नाहीत, कारण काही बहिणींची नावे यादीतून कट करण्यात आली आहेत। कालपर्यंत लॉकडाऊनची चर्चा होती। सांगण्यात येत होते की युद्धामुळे हप्ता एप्रिलमध्ये मिळेल, पण मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि स्पष्ट हुकूम सोडला। चेक बँकेत गेला आहे। सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, पण पैसे जमा होण्याआधी एक काम करणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, तरच तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सांगितले आहे। ज्या महिलांना अजून मेसेज आला नाही त्यांना हे एक काम करायला सांगितले आहे। ज्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांनी हे काम तातडीने केल्यास 2 तासात मेसेज पडू शकतो, आणि ज्यांचे जुने हप्ते जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरचे रखडले होते त्यांनी हे काम केल्यास तब्बल 6000 रुपये एकत्रित खात्यात जमा झालेले दिसतील। त्यामुळे अगदी कान देऊन ही माहिती शेवटपर्यंत बघा। बहिणींनो, सर्वात पहिली आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आहे, यावेळेस तुमच्या खात्यात केवळ 1500 रुपये येत नाहीयेत, तर पूर्ण 1500 रुपये एकदम जमा होत आहेत। ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला होता त्यांना हे पैसे नक्कीच मिळणार, पण ज्यांचे जानेवारीचे पैसे तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते त्यांना कदाचित 3000 रुपयेही एकदम मिळू शकतात। सरकारने आधीच तुमच्या पदरात आनंद टाकला आहे। बहिणींनो, गेल्या 15 दिवसांपासून तुम्ही खूप मोठ्या धास्तीत होता। कोणीतरी अफवा उठवली की KYC नसेल तर नाव कापले जाईल, 1 रुपयाही येणार नाही, आणि त्यामुळे बँकांमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती। पोस्टात लांब लांब रांगा होत्या। किती बहिणींच्या डोळ्यात पाणी आले, किती जणींनी रात्री झोपेत सुद्धा पैशांचाच विचार केला। हे ऐकताना मन जड होते। पण आता माझ्यावर विश्वास ठेवा आणि डोळ्यातले पाणी पुसा। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी कालच आदेश दिले आहेत की केवळ तांत्रिक अडचणींमुळे किंवा KYC नसल्यामुळे एकाही बहिणीचा हप्ता थांबवला जाणार नाही। सरकारने KYC पूर्ण करायला 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली आहे। याचा सरळ अर्थ असा आहे, तुमची KYC अजून झाली नसली तरीही आजचे तुमचे 1500 रुपये तुमच्या बँकेत जमा होणारच आहेत। ही तुमच्यासाठी सर्वात मोठी सकारात्मक बातमी आहे। ही योजना तुम्हाला त्रास द्यायला नाही, तर तुम्हाला सन्मानाने आधार द्यायला आहे। त्यामुळे KYCच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि ते तुमच्यापर्यंत येणारच आहेत। फक्त एक काम करा, 31 मार्चपूर्वी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शांतपणे KYC करून घ्या।
म्हणजे एप्रिलचे पैसे येताना कुठलीही कटकट उरणार नाही आणि तुमचा प्रत्येक हप्ता वेळेवर येत राहील. काल नक्की काय झाले? राज्यातील जवळपास 1,20,00,000 महिलांच्या खात्यात एकदम पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा एवढ्या प्रचंड संख्येने पैसे पाठवले जातात तेव्हा बँकांचे संगणक म्हणजेच सर्व्हर जाम होतात. हे अगदी साहजिक आहे. काल दुपारी 2 नंतर अनेक बँकात सर्व्हर डाऊन असल्याची ओरड सुरू झाली. पण काळजी करण्याचं काही कारण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे की रात्र झाली तरी चालेल, पण बहिणींच्या खात्यात पैसे गेलेच पाहिजेत. आज मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून बँका पुन्हा कामाला लागल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला काल मेसेज आला नसेल तर आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत नक्की येईल. फोन हाताशी धरून राहा, कारण मेसेज कधीही येऊ शकतो. बँकेत जाऊन उन्हात रांगेत उभे राहण्यापेक्षा फोनवरच्या मेसेजची वाट बघा. तुमचे बँक खाते जर आधारशी जोडलेले असेल तर पैसे कुठेही जाणार नाहीत. ते तुमचे हक्काचे आहेत आणि ते तुम्हाला मिळणारच आहेत. काही बहिणींचे निरोप आले की ताई, आमचा फॉर्म अपात्र म्हणजेच रिजेक्टेड झाला आहे, आता आम्हाला कधीच पैसे मिळणार नाहीत का? बहिणींनो, असा विचार मनात सुद्धा आणू नका. सरकारने ठरवले आहे की एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहता कामा नये. तुमचा फॉर्म का नाकारला गेला असेल? कदाचित कागदपत्रात काहीतरी चूक असेल, बँकेचा IFSC कोड चुकला असेल किंवा फोटो नीट नसेल. पण आता सरकारने यावर तोडगा काढला आहे. ज्या महिलांचे फॉर्म बाद झाले आहेत त्यांना पुन्हा एकदा फॉर्म दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे. तुम्ही काय करायचे? तुमच्या गावातील अंगणवाडी ताईंशी बोला किंवा जवळच्या आपले सरकार केंद्रावर जा. तिथे तुमचा फॉर्म पुन्हा एकदा तपासा, झालेली चूक सुधारा आणि पुन्हा जमा करा. एकदा का तुमचा फॉर्म पात्र झाला की मागचे रखडलेले सगळे हप्ते व्याजासकट म्हणजेच पूर्ण रक्कम मिळेल. त्यामुळे मनातून भीती काढून टाका. तुमची लढाई अजून संपलेली नाही आणि सरकार तुमच्यासोबत आहे. आता पहा, वितरण 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. सरकारने पूर्ण राज्याचे 3 मोठे भाग केले आहेत, कारण बँकांवर एकदम लोड येऊ नये म्हणून. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2. यात मुख्यतः विदर्भ आणि खानदेशातील जिल्हे आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूरच्या बहिणींना तर सकाळपासूनच खणखणून मेसेज पडायला लागले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून मन भरून येते. दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7. यात नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई शहर उपनगर, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा नंबर आहे. तिसरा टप्पा रात्री 7 ते रात्री 12. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, अहिल्यादेवीनगर आणि इतर उरलेल्या जिल्ह्यांतील बहिणींच्या खात्यात रात्री उशिरापर्यंत पैसे जमा होणार. त्यामुळे शेजारिणीला पैसे मिळाले आणि तुम्हाला नाही तर उगाच घाबरू नका. तुमच्या जिल्ह्याचा किंवा बँकेचा नंबर थोडा पुढे मागे होऊ शकतो, पण आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्वांना गुड न्यूज नक्की मिळेल. सरकारने काही नवीन नियम आणले आहेत जे तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत. आधी वाटले होते की नियम खूप जाचक आहेत, पण तसे नाही. गाड्यांचा नियम सुरुवातीला सांगितले होते की 4 चाकी असेल तर नाव कट, पण सरकारने आता मोठी सूट दिली आहे. जर तुमच्या घरात जुनी दुचाकी उभी असेल तर त्याने काहीही फरक पडत नाही. एका रेशन कार्डावर सासू सून किंवा 2 जावा अशा 2 महिला असतील तर त्या दोघींनाही या योजनेचा लाभ मिळणार. फक्त त्या पात्र असल्या पाहिजेत. ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली आहे त्यांना कसल्याही कटकटीशिवाय पैसे खटाखट मिळत आहेत. हे सगळे नियम तुमच्याच फायद्याचे आहेत. सरकारने 15,000 करोडांची अतिरिक्त तरतूद केली आहे. विरोधक काहीही बोलत राहोत, हे पैसे तुमच्या पदरात पडतात हेच सत्य आहे. बहिणींनो, ही होती आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. पण व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण आता मी सांगणार आहे ते तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसात अनेक बहिणींनी सांगितले, ताई आमचे पैसे रखडले आहेत, फॉर्म रिजेक्ट झाला आहे. सरकार त्यांचे काम करत आहे, पण आपल्यालाही जागरूक राहायला हवे. आता मी तुम्हाला 4 महत्त्वाच्या पायऱ्या सांगतो, त्या लगेच तपासा. पहिली पायरी, मोबाईलवरचे मेसेज तपासा. बँकेकडून येणारे मेसेज आपण बऱ्याचदा स्पॅम समजून सोडतो. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर त्या प्रत्येक बँकेचे मेसेज नीट तपासा. मेसेज आलेला असेलही पण तुमचे लक्ष गेले नसेल. दुसरी पायरी, अंगणवाडी ताईंना भेटा. आज रात्रीपर्यंत पैसे आले नाहीत तर उद्या सकाळी तुमच्या अंगणवाडी ताईंना भेटा. त्यांच्याकडे नवीन पात्र यादी आलेली आहे. तुमचे नाव त्यात आहे का हे त्या 2 मिनिटात सांगू शकतील. घाबरू नका. नाव यादीत नसेल तर ते कसे जोडायचे याची सोयही सरकारने केली आहे. तिसरी पायरी, DBT स्टेटस तपासा. तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का? तुमचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्टेटस ॲक्टिव्ह आहे का? हे एकदा बँकेत जाऊन किंवा ई-सेवा केंद्रावर जाऊन नक्की तपासा. या एकाच चुकीमुळे हजारो बहिणींचे पैसे अडकले आहेत. ती चूक तुमच्याबाबत होऊ नये.
चौथी पायरी, दुरुस्ती अर्ज भरा. जर फॉर्ममध्ये चूक असेल तर नारी शक्ती ॲपवरून किंवा बँक केंद्रावरून जाऊन त्वरित दुरुस्ती करा. आणि KYC राहिली असेल तर काळजी करू नका. 31 मार्चपर्यंत वेळ आहे, ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. बहिणींनो, शेवटी एवढेच सांगेन, अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या हक्काचे 1500 रुपये कुठेही जाणार नाहीत. यावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवत आहेत. एकमेकींना साथ द्या. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना, भावजईंना, आईला व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेळेत माहिती मिळेल आणि त्यांचे पैसे सुरक्षित राहतील. कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि जानेवारीचा हप्ता मिळाला होता का? तुम्हाला काही अडचण येत असेल तर तेही लिहा. मी स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.